नमस्कार. दुधी आवडत नसला तरी आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. दुधी भोपळ्याचे असे मऊसूत कोफ्ते आणि त्याचीच अशी चविष्ट करी, सगळे अगदी बोटं चाटत राहतील. शेवटपर्यंत रेसिपी नीट बघा. प्रत्येक स्टेप व्यवस्थित दिलेली आहे. आपण त्यासाठी घेणार आहे दुधी भोपळा. त्यातला आपण अर्धाच वापरणार. दुधी भोपळा असा घ्यायचा आहे आणि त्यातला अर्धा घेणार आहे आपण. डाळीचं पीठ घेतलं 2 चमचे, एक कांदा आणि एक छोटं टोमॅटो, लसूण थोडासा, घरगुती मसाला आणि हळद, थोडी मिरचीची पेस्ट आहे, आलं मिरची आणि एक ब्रेडची स्लाईस. यासाठी आपण आधी अर्धा दुधी भोपळा घेतो आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि मग तो किसणीने किसून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे किसून घ्यायचा तो. सगळा किसून झाला की एका भांड्यामध्ये असा रुमाल ठेवायचा आणि त्याच्यावरती हा दुधी भोपळ्याचा किस टाकून घ्यायचा सगळा आणि सगळं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. असं ते पाणी निथळून घ्यायचं आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं. आपण हे ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे. सगळं पाणी निथळून घ्यायचं दुधी भोपळ्यातलं. मग छान असा कोरडा किस तयार होतो. त्याच्यामध्येच आपण घालणार आहे डाळीचं पीठ. साधारण हे 2 चमचे डाळीचं पीठ आहे, थोडी हळद आणि आलं मिरचीची पेस्ट केलेली ती पण घालणार आहे आणि थोडंसं मीठ. मीठ घातलं की पाणी सुटतं आणि ब्रेडच्या स्लाईसचा चुरा करून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये घालायचा. याच्यामुळे थोडी वेगळी चव येते. तुम्हाला नसेल घालायचा ब्रेड तर नका घालू, तुम्ही डाळीचं पीठ जास्त घालू शकता. आणि पीठ असं छान मळून घ्यायचं, पाणी अजिबात वापरायचं नाही आणि असे छोटे छोटे गोळे करायचे त्याचे. साधारण अर्ध्या या दुधी भोपळ्यामध्ये 9 गोळे तयार होतात आपले कोफ्त्याचे. असे एकसारखे गोळे केलेत आपण आणि मग आपण कढई गरम करून थोडं जेवढं तळायला तेल लागतं तेवढं 3-4 चमचे तेल टाकणार याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक एक करून असे कोफ्ते सोडायचे आणि छान असे मस्त ते तळून घ्यायचे सगळीकडे. खूप मोठा गॅस नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरती आपल्याला खालीवर करून असे तळून घ्यायचे छानपैकी. आणि आपण नंतर याच तेलामध्ये आपली ग्रेव्ही करणार आहे. असे छान तळून घ्यायचे कोफ्ते, म्हणजे आतनं पण ते शिजतात चांगले. आपण पाण्याचा बिलकुल वापर केला नाही आहे कोफ्ते करताना. खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. दुधी न खाणारे पण नक्कीच खाणार. अशा प्रकारे कोफ्ते आपण तळून घेतो आहे. पण सगळे कोफ्ते तळून घेणार आहे. छान असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. मस्त ते सॉफ्ट पण होतात आणि आतनं खायला पण टेस्टी लागतात, कारण आपण त्याच्यात मिरची, डाळीचं पीठ असं छान घातलं आहे. नुसते खाल्ले तरी छान लागतात ते, पण ह्याची ग्रेव्ही तर अजूनच छान लागते. सगळे कोफ्ते आपले तळून झालेले आहेत. आता हे कढईमध्ये जे आपलं तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यातलं आपण थोडं काढून घेणार आहे बाजूला. सगळ्या तेलामध्ये नाही, थोड्या तेलामध्ये आपण भाजी करणार आहे. आणि याच्यातच आपण थोडं जिरं टाकतो फोडणीत. त्याच्यानंतर आपण जो कांदा, टोमॅटो आणि लसूण मिक्सरला वाटून मसाला केला आहे तो टाकायचा आणि हा छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. असं थोडा हा अर्धा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहे. आपला जो घरगुती मसाला आणि हळद आहे त्याच्यात पाणी घातलं आहे आणि तो पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि मिक्स केला की हे आपण छान परतून घ्यायचं एकदम छान तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्येच थोडंसं मीठ घालायचं परतताना आणि थोडीशी साखर पण घालायची, म्हणजे छान चव येते ग्रेव्हीला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात किचन किंग मसाला पण वापरू शकता थोडा, त्याच्यामुळे पण एकदम छान चव येते. मस्त असा मसाला आपला परतला गेला आहे बघा. आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे.
आपण जे भोपळ्याचं पाणी केलं होतं ते थोडं बाजूला ठेवलेलं ते, आणि अजून 1 वाटी असं पाणी घालायचं आहे. साधारण 2 वाट्या पाणी घातलं आहे आणि छान झाकण ठेवून मस्त ही ग्रेव्ही एक 3 मिनटं तरी 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायची, म्हणजे मस्त असे मसाले शिजतात त्याच्यात. तर उकळली आहे मस्त. चव घेऊन बघायची, मीठ वगैरे कमी असेल तर या स्टेजला तुम्ही मीठ घालू शकता, किंवा थोडं वाटलं तर थोडी साखर गूळ असं ॲड करायचे थोडं. आणि आता एक एक करून आपण थोडे कोफ्ते सोडणार आहे. याच्यात आपण अर्धे कोफ्ते सोडणार आहे आणि थोडेसे आपण नुसते खायला तसेच ठेवणार आहे. साधारण 5 कोफ्ते घातलेत मी, आणि आता परत झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं आपण शिजवून घ्यायचे छान कोफ्ते ग्रेव्हीमध्ये. बघा कोफ्ते थोडे फुगलेत आपले ग्रेव्हीमध्ये. मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. वरनं कोथिंबीर पेरायची, थोडी कसुरी मेथी टाकायची, त्यामुळे चव पण वाढते अजून भाजीची. आता छान अशी प्लेटमध्ये भाजी आपण सर्व करूया. मस्त कोफ्ते झालेत एकदम, आणि ग्रेव्ही पण एकदम छान झाली आहे. पोळी, भाकरी, भात सगळ्याबरोबर छान लागते. आणि हे कोफ्ते साईडला, हे नुसतेही खाल्ले तरी खूप छान लागतात, भज्यासारखे एकदम. नक्की तयार करून बघा तुम्ही ही रेसिपी, आणि कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.